स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही वीरगाथा आहे त्या महावीराची. 14 मे 1657 ज्येष्ठ शुक्ल 12 शके 1579. थोड्या महादेवाला हात जोडा. पुत्र झालाय. सईबाईंना पुत्र झाला हा आवाज कानी आला. अरे त्या पत्ती तोफांना आमचा धाकला धनी आला. दुदुंभी आवाज घुमला. ढोल चौघड्यांचा पुरंदरास मुजरा आला. उभ्या सह्यगिरीच्या कड्यांचा ऐकून वार्ता शिवरायांचा हर्ष मावेना गगनी. आनंदले स्वराज्य अवघे अवघी आनंदली धरणी. शिवबा, बाळाचं नाव काय ठेवायचं? आऊसाहेब, तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणा, आम्ही आभाळ म्हणू. तुम्ही म्हणा शंभूराजे, आम्ही शत्रूंचा काळ म्हणू. तलवारीने जिंकलं जात नाही, हे घडवलं जाते बुद्धीने, शौर्याने आणि संस्काराने. रायगडाच्या विस्तारणी मैदानावर चालू आहे राजपुत्र संभाजी आणि त्यांचे शिक्षण. शंभू, तलवार केवळ शत्रूला मारण्यासाठी नाही, ते शौर्य, धैर्य आणि नीतीचा प्रतीक आहे. हो बाबा, मी शस्त्रासोबत शास्त्र सुद्धा शिकेन.
1660 स्थान रायगड किल्ला. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजीराजे अजूनही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. शिवाजी महाराज संभाजींना किल्ल्याबाहेर शिक्षणासाठी आणि शिस्तीचे धडे गिरवण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. बाबा, आधी आई गेली, आता तुम्ही पण मला सोडून चाललात? शंभू, हा स्वराज्याचा मार्ग कठीण आहे. शिस्त आणि शौर्य शिकायलाच हवं. माझे मुलीच नाही आता. आई गेली आणि बाबा पण जात आहेत. पाठीचा आधार गेला आणि आता बापाचाही हातही सुटणार. पण माझ्या शंभू बाळाच्या मनातला या एकटापणा नाही रे. शिवाजी महाराज मोहिमेवर निघून गेले आहेत. संभाजी आईविना आणि आता बापाविना एकटा पडला आहे. त्याच्या मनात असंतोष आहे. जिजाबाई संभाजीला किल्ल्याच्या अंगणात घेऊन येतात. रायगडाच्या अंगणात जिजाबाई उभ्या आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. संभाजी रडत उभा आहे. शंभू, अश्रू पुसा. मराठी मातीचे वीर कधीच हात शोध नाही. आधी आई गेली, आता बाबा पण गेले. माझं कुणीच नाही आता. राजे, मी आहे ना. माझ्या अंगात मोठा होत आहेस. शोभा लहानगा असतानाच मी त्याला तलवारीचे धडे दिले. आज तू माझा शंभू, तुझ्या मनातला राग या तलवारीतून बाहेर काढ. आओ साहेब, मला पण शिकवा. मला पण बाबासारखं शूर बनायचंय. हात मजबूत, नजर स्थिर, हल्ला तसा अचूक. राजे, आईचं जाणं, बाबांचं दूर जाणं या दुःखाला तलवारीतून बाहेर काढ. तू शंभू आहेस, शिवरायांचा शूरपुत्र. मी संभाजी, स्वराज्याचा मावळा. शिवाजी महाराज आणि बाल संभाजी महाराज औरंगजेबाच्या आमंत्रणावरून आग्र्याला गेले. दिल्लीचा लाल किल्ला, औरंगजेबाच्या दरबारात समोर उभा आहे एक लहान मुलगा. त्या काळात संभाजी महाराज फक्त 9 वर्षाचे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. शिवराय कैदेत असतानाही या बालकाने सम्राटांनाही थरका पोहायला भाग पाडला. आज तो प्रसंग जिथे बाल संभाजीने दिलेली उत्तरं आणि आत्मविश्वास शेकडो दरबारींच्या नजरात झुकवणारा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज की. ये तो शिवाजी का लड़का निकला. इतना छोटा सा शेर. होय, मी शुभाचा वाघच आहे, पण माझी नखे अजून धारदार आहेत. अरे शिवा कहाँ है अब तू क्या करेगा? डर गया क्या? घाबरलो? मी तर वाट पाहतोय. बच्चे, क्या तुझे अपनी उम्र का ख्याल नहीं है? मुझसे इस तरह से बात करने की तेरी हिम्मत कैसे हुई? हिम्मत माझ्या रक्तात आहे ती.
बच्चे, तेरे इस जुबान को मैं आग में झोंक दूंगा. माझी जीभ तुझ्या तुरुंगात जाईल, पण माझं स्वराज्य मात्र माझ्या रक्तातच राहील. कर दिए प्राण निछावर, लहू में जिसके डाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी. भूले अतीत शत्रु अधीर जब करते थे महाराज संभाजी. खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे. मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे. चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे. घोर ढोल थे घोर घाव और लहू से लथपथ चेहरे थे. महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसी रण में तब से आग लगा दी. महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसी रण में तब से आग लगा दी. रायगड 3 एप्रिल 1680. शिवाजी महाराजांचे निधन. रायगड किल्ल्यावर सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं. प्रजा रडत होती. मावळे, बाळ, वृद्ध सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आपला छत्रपती आता या जगात नव्हता ही गोष्ट कोणाच्या मनाला पटत नव्हती. तेव्हा संभाजी महाराज समोर आले. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक प्रकाशाचा धीर आणि ताकद होती. राज्याभिषेक 20 जुलै 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळ राजकारणात अडथळे आले, पण शेवटी संभाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्याने सिंहासन स्वीकारलं. आजपासून माझं जीवन स्वराज्यासाठी अर्पण. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज कोणालाही स्वराज्यावर डोळा ठेवू देणार नाही. ही तलवार स्वराज्याच्या रक्षणासाठी. जो शत्रू डोळा उचलेल त्याचा इतिहास नष्ट होईल. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की.
राज्याभिषेकाच्या दिव्यक्षणी येशूबाईंच्या पायात जणू भावनाचं लयबद्ध नृत्य दाटलं. स्वराज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या महाराजांचं त्यांनी तालात, प्रेमात आणि अभिमानात नृत्य करत स्वागत केलं. रणांगण जिंकणाऱ्या छत्रपतींच्या मनात आज शंका आहे, पण त्या शंकेला उत्तर देणारी आहे येशूबाईंची निष्ठा. जेव्हा राजा थकतो तेव्हा राणी त्याला पुन्हा लढायला शिकवते. ही केवळ एक भेट नाही, हे आहे स्वराज्यासाठी जीव देण्याचं वचन. सखी, आज तुम्हाला काही विचारायचं आहे? राजे, आज आपण इतके शांत का? नेहमी रणांगणावर गरजणारे संभाजी आज विचार म्हणून? जर मला काही झालं तर तुमचं काय होईल? राजे, तुम्ही जर स्वराज्यासाठी मरण पत्करलं तर मी त्या मरणात तुमचा अभिमान पाहीन. तुमच्या रक्तातच माझा श्वास आहे. सखी, हे रक्त तुमच्यासाठी वाहू शकत नाही, ते फक्त स्वराज्यासाठी वाहणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, संभाजी मरण पावला तरी स्वराज्य जिवंत राहील. राजे, माझ्या मरणातही तुमचा पराक्रम झळकावा असं माझं जीवन आहे. सिंहासन, स्वाभिमान आणि गद्दारी. छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर बसतात, हातात तलवार. महाराज महाराज, औरंगजेब 8 लाख सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला आहे. दरबारात सन्नाटा. संभाजी उठतात. तो दख्खनवर चालून आलाय, पण इथे मावळ्यांच्या छात्या आहेत. मराठी शूरवीर जिवंत आहेत. गडकरी, सरदार, वतनदार, आता विसरूनचं भांडण. स्वराज्याची वेळ आली आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत राजे. Shiva.
शिर्के बंधू गणजी आणि कणूजी रायगडावर उठलेल्या सत्तेच्या वादळात आपलं राजकारण खेळत होते. त्यामुळेच त्यांनी एक धोकादायक निर्णय घेतला, औरंगजेबाशी हात मिळवणीचा. दोघंही मोगल छावणीत गेले आणि स्वराज्याच्या पाठीवर खंजीर उपसला. घरातला मी त्याला ओळखूनच त्याची शिक्षा ठरवीन. मी संभाजी शिवरायांचा वाघ कोणत्याही गद्दाराला स्वराज्य झुकू देणार नाही. स्थळ संगमेश्वर. पहाटेचा काळ. महाराज विश्रांती घेत आहे. अचानक धावपळ. एक मावळा धावत येतो. राजे, मुघल सैन्य चारी बाजूने गिरावा घेतला. हा आंधळा हल्ला नाही, ही फितुरी आहे. शिर्क्यांची गद्दारी. तलवार चालवा. स्वराज्य जिवंत आहे. तोवर आपण मरायला नाही, लढायला जन्मलो आहोत. हाच तो काळ होता जेव्हा संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले होते. संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे 100 मुघलांनी घेरून पकडलं. औरंगजेबाला वाटलं होतं की कैदेमुळे मराठ्यांचा आत्मा मरेल, पण संभाजी महाराज दरबारातही डगमगले नाही. उलट त्यांनी औरंगजेबाच्या समोर उभं राहून त्याला शब्दांनी जेरबंद केलं. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब. अंतिम संवाद. संभा, अभी भी वक्त गया नहीं है. मेरे सामने सर झुका दो. इस्लाम कबूल कर लो. बादशाह तुम्हारे कदमों में होगी. तुझे दिल्ली के तख्त पर बिठा दूंगा, लेकिन पहले शिवाजी का धर्म छोड़ दो. धर्म सोडणार मी? चल. अरे औरंग्या, तुझ्या सिंहासनावर बसण्यापेक्षा मला मृत्यूच असं वाटतो. तुझ्या तलवारीचा दार मला झुकू शकत नाही. माझ्या रक्ताचा शिवराजा शिकवण आहे आणि या शिवरायांच्या वारसाला धर्म विकायचा नाही. मरायचं असेल तर ते स्वराज्यासाठी. संभा, मेरे कदमों में आने वाले का एक ही अंजाम होता है, उन्हें हमेशा के लिए मिटा दिया जाता है. तू मेरे तख्त पर नहीं बैठेगा, तू मेरे सामने झुकेगा नहीं, तो फिर तेरे जिस्म की हर नस काट दी जाएगी. चीर माझा शरीराचा मातीमध्ये मिसळेल, पण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न मात्र हजारो मराठ्यांच्या रक्ताचं उभं राहील. माझं रक्त हिंदवी मातीचा अर्पण होईल, पण मुघलाची गुलामी मान्य करणार नाही. तू अपनी जिंदगी यूं ही बर्बाद कर रहा है. संभा, तेरे इसी जिद से तेरा वंश खत्म हो जाएगा. वंश संपणार नाही औरंग्या. शिवरायांचा वारसा तलवारी नाही तर मातीच्या कणाकणात जिवंत राहील. मी जर मरणार तर ती संभाजीच्या रक्ताचं प्रत्येक थेंब हिंदवी स्वराज्याचा नवा संभाजी घडवेल. तो फिर तेरे खून की हर बूंद को मैं अपने तलवार की धार से काटूंगा. तलवारीला धार करू शकतोस, पण माझा धर्म मोडू शकत
lo sare na khuniski undiose. Cerita